ठीक आहे. तर आपण वॉल ऑन एज बघत होतो. तर जसं आपण मगाशी बघितलं की इथून आपण पॅरामीटरवरती ड्रॅग करून व्हॅल्यू देऊ शकतो, किंवा तुम्हाला एक्झॅक्टली स्पेसिफिक व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्ही इथं डायलॉग बॉक्समध्ये टाईप करू शकता. फॉर एक्झाम्पल सध्या इथं हाईटसाठी 119, ओके, सध्या 77 घेतं, तर तेच तुम्ही इथं हाईट व्हॅल्यूमध्ये टाईप करू शकता. सध्या मी याला 100 घेतो, तर ते 100 अप्लाय करतात. त्याच्यानंतर इथं पुढे हाईट मेजरमेंट आपल्याला कुठून घ्यायचं त्याचे ऑप्शन्स आहेत. आता फर्स्ट जे चालू आहे त्याच्यामध्ये तो जो आपला बेस प्लेट आहे त्याच्या खालच्या फेसपासून इथून वरचं हाईट मेजर करतो आहे. मेजर करताना हे जे वरचं एज येईल त्याचं मेजरमेंट तो घेतो आहे. इथं टोटल 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट ऑप्शनमध्ये तो खालच्या बेस प्लेटपासून घेतो. सेकंड ऑप्शनमध्ये तो प्लेटच्या टॉप फेसपासून मेजरमेंट घेतो. जर तुम्ही इथं बघितलं तर थोडंसं हाईटमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. ओके. थर्ड जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तो फ्लेट जिथं संपतं तिथून टोटल डिस्टन्स घेतो. फोर्थ ऑप्शनमध्ये आपलं जो बेस प्लेट आहे त्याचं आणि हे जे आपलं नवीन वॉल क्रिएट होत आहे त्यांचं जिथं इंटरसेक्शन एज येत आहे त्या इंटरसेक्शन एजपासून तो डिस्टन्स घेतो. त्या डायग्राममध्ये जसं दाखवलं आहे हे ब्लॅक कलरचा क्रॉस मार्क, त्याप्रमाणे तो घेईल. तर अशा प्रकारे आपण हाईटसाठी व्हॅल्यू देऊ शकतो, किंवा इथं हाईटसाठी दुसरा ऑप्शन येतं अप टू द सरफेस. अप टू द सरफेस म्हटलं तर इथं आपल्याला एक सरफेस किंवा प्लेन लागेल, तर हे आपण क्रिएट करू शकतो, किंवा ऑलरेडी तुमच्याकडे असेल तुम्ही त्याला सिलेक्ट करू शकता. सध्या नाही आहे त्यामुळे आपण इथं क्रिएट करतो आहे. तर हे ऑफसेट डिस्टन्सवरती मी एक प्लेन सिलेक्ट करतो. तर आपलं जे वॉल ऑन एज आहे ते तेवढ्या प्लेनपर्यंत असेल. तर इथं जर आपण डिग्री चेंज केलं तरी त्याचं हाईट हे बरोबर त्या प्लेनपर्यंत येतो. अशा प्रकारे आपण त्याला वापरू शकतो. परत इथं ओके, तर इथं जर तुम्ही डायग्राममध्ये नीट बघितलं तर हा जो आपला प्लेट आहे त्याचं हे जे वरचं पुढचं एज आहे तर ह्याच्यावरती कोइन्साइड करायचं आहे का मागच्या एजला कोइन्साइड करायचं असेल ते इथं आपण चेंज करू शकतो. त्याप्रमाणे तो आपला हाईटला लोकेट करेल. म्हणजे हे जे आपलं वरचं फेस आहे त्याच्यामध्ये ह्याला प्लेनवरती कोइन्साइड करायचं आहे का मागच्या एजला प्लेनवरती कोइन्साइड करायचं आहे ते आपण ऑप्शन इथून दोघांपासून सिलेक्ट करतो. जर तुम्हाला या प्लेनपासून हाईट द्यायचं असेल तर तुम्ही इथं ते हाईट देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हाईट अप्लाय करू शकता. ठीक आहे, मी याला नॉर्मलमध्ये सेट करतो 100 आणि हे मेजरमेंट. सेकंड आहे अँगल. सध्या 118 अँगल घेतो आहे, तर ते अँगल आपण इथून कमी जास्त करू शकतो ड्रॅग करून. तर सेम आपण इथं अँगल टाईप करू शकतो, किंवा जर तुम्हाला अँगल नको असेल तर इथं दुसरा ऑप्शन येतं ओरिएंटेशन प्लेन. एखादा प्लेन जर तुमच्याकडे असेल तर त्याचा अँगल एवढा तो घेतो. सध्या आपल्याकडे कुठला प्लेन नाही आहे तर आपण त्याला डायरेक्टली इथं क्रिएट करणार आहोत. ओके, इथं डिफॉल्ट घेतलं आहे, याला राईट क्लिक करून मी क्रिएट प्लेन म्हणतो. आता प्लेन जो आहे तुम्हाला अँगलवरती पाहिजे त्यामुळे मी अँगल नॉर्मल 2 घेतो. हे झालं रोटेशन ॲक्सिस आणि हे झालं बेस प्लेन. मी आता ह्याला थोडासा अँगल सेट करतो. तर सध्या 31 डिग्री अँगल सेट केलं आहे, त्यामुळे तो एजपासून तेवढ्या अँगलवरती प्लेन क्रिएट करतो. तर हे होईल आपलं अँगल मेजरमेंटसाठी बेस प्लेन. त्यामुळे तो 0 डिग्री सेट केल्यानंतर ना हा प्लेन जेवढ्या अँगलवरती आहे तेवढ्या अँगलवरती तो आपला शीट मेटलचा वॉल क्रिएट होईल. तर इथून तुम्ही अँगल देऊ शकता. आता जे आपण अँगल देणार आहोत तो या प्लेनपासून मेजर होईल, ना की फेसपासून. ठीक आहे, तर असंही आपण देऊ शकतो. नॉर्मल ऑप्शन घेतो,
90 डिग्री सध्या अप्लाइड आहे. इथं जर आपण बघितलं तर हे जे आहे ते आपलं जुना वॉल होतं, त्याच्यावरती आपण एजवरती नवीन वॉल क्रिएट करतो. तर हे जर आपण बघितलं तर हे खालनं वरच्या बाजूला अप्लाय होत आहे. इथं रिव्हर्स पोझिशनला क्लिक केलं तर हे वॉल वरून खालच्या बाजूला येईल. सध्या आपला जो वॉल आहे तो एज पासून बाहेरच्या बाजूला अप्लाइड आहे. ओके. जर आपण इनवर्ट मटेरियल साइड म्हटलं तर तो एजच्या आतमध्ये अप्लाइड होतो. ठीक आहे. तर हे होतं रिव्हर्स पोझिशन आणि इनवर्ट मटेरियल. ओके. आता क्लिअरन्स मध्ये सध्या नो क्लिअरन्स सेट आहे, त्यामुळे आपण जे एज सिलेक्ट केलं होतं त्या एज पासून तो वॉल क्रिएट होतो. जर तुम्ही इथं मोनोडायरेक्शनल क्लिअरन्स सेट केलं तर आपण एज पासून ह्या बेस प्लेटच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे जो ह्याच्यामध्ये येतो तिथं त्याला ऑफसेट डिस्टन्स देऊ शकतो. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हे जे पहिला ब्लू कलरचं लाईन आहे तो ह्याला रिप्रेझेंट करतो, जे आपलं ओरिजिनल एज होतं. त्यापासून आपण इथं क्लिअरन्स व्हॅल्यू देतो. क्लिअरन्सचा व्हॅल्यू म्हणजे या एजपासून ते या एजपर्यंतचा गॅप. तर असं आपण देऊ शकतो. हे जर आता इनवर्ट मटेरियल साईड म्हटलं, ठीक आहे, तर हे जर हे पॉझिटिव्ह असल्यामुळे तो बाहेरच्या बाजूला चालला आहे. जर आपण त्याला नेगेटिव्हमध्ये घेतलं तर तो आतमध्ये जाईल. एक्स्ट्रीमिटीज आपण कमी करूयात. तर तो असं पण आपण वॉल ऑन एज क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं हाईट अँड इन्क्लिनेशन. एक्स्ट्रीमिटीजमध्ये सध्या इथं व्हॅल्यू दिलेल्या आहेत, तर तेच आपण ऑफसाईड व्हॅल्यू इथं टाईप करून देऊ शकतो. हा लेफ्टसाठी झाला, लेफ्ट साईडचा हा -36 आणि राईट साठी हा राईट साईडचा -39. तर हे मायनसमध्ये त्यामुळे बाहेरच्या एजपासून आतल्या बाजूला आलेत. हे पॉझिटिव्ह टाकले तर हे एजपासून बाहेरच्या बाजूला जातील. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं लिमिट 1 आणि म्हणजे लेफ्ट लिमिट आणि राईट लिमिट म्हणून सेट आहे. सध्या मेजरमेंट हे बाहेरच्या एजपासून चालू आहे. जर तुम्हाला लिमिट पाहिजे असेल तुम्ही इथं प्लेन वगैरे क्रिएट करून देऊ शकता. आता मी ह्याला आतमध्ये सेट करतो. तर इथं काय व्हायला आहे की जे आपलं लेफ्ट लिमिट होतं तो या प्लेनवरती सेट झाला आहे, त्यामुळे त्या प्लेन पासून तो -36 डिस्टन्स घेतो. हे आपलं लेफ्ट लिमिट या प्लेन पासून -36 आणि हे राईट लिमिट. हे 0 एक्सेट्रा. हे जर 0 केलं तर ऐसे 3 टॉप एक उठा लेने का और उसको फॉलो अप लेना. ओके. पहिल्यांदा आपण ह्याला पहिल्यापासून बघूयात. क्लियर सिलेक्शन. सर मुझे थोड़ा सा क्या बोलते हैं साउंड मत दो इधर. मैं क्या बोलते हैं सेशन ले रहा हूँ. ठीक आहे. तर हे आपले 0-0 होते. आता लेफ्ट म्हटल्यावर हा या साईडचा लेफ्ट आपला पार्ट झाला, त्यासाठी आपण प्लेन क्रिएट करूयात. प्लेन रिव्हर्स डायरेक्शन. तर हा झाला आपला लेफ्ट लिमिट. हां ओके. तर राईट लिमिटसाठी पण आपण एक प्लेन घेऊयात. ओके. तर हे झालं आपलं राईट लिमिट. सध्या दोघांना ऑफसेट 0-0 सेट आहे, त्यामुळे तो त्या प्लेनपाशी आहे. इथून आपण पॉझिटिव्ह जर लिमिट दिलं तर तो त्या प्लेनपासून डिस्टन्स तेवढं घेईल 10 mm, आणि जर आपण इथं नेगेटिव्ह डिस्टन्स दिलं तर त्याच प्लेनपासून आतल्या बाजूला तेवढा डिस्टन्स तो अप्लाय करेल. तर अशा प्रकारे आपण एक्स्ट्रीमिटीज देऊ शकतो. ओके. ठीक आहे. तर हे झालं हाईट इन्क्लिनेशन अँड एक्स्ट्रीमिटीज. आता इथं विथ बेंड रेडियस चालू आहे, त्यामुळे इथं मध्ये बेंड अप्लाय केलेला आहे. जर आपण ह्याला ऑफ केलं तर तो नुसतं एजवरती अप्लाय करतो. पहिल्यांदा ओके सॉरी
आपण मोनो डायरेक्शनल क्लिअरन्स घेतलं होतं, त्याला मी 0 करतो विथ बाइंड. ओके हां. और अजून मोनो डायरेक्शन क्लिअरन्स आपण बघितलं होतं, बाय डायरेक्शनल राहिलं होतं. बाय डायरेक्शनवरती सेट करूयात. येस. आता बाय डायरेक्शनमध्ये काय होतं की इथं जेवढं आपण क्लिअरन्स व्हॅल्यू घेतो तेवढं इथं रेडियस व्हॅल्यू बेंडचं अप्लाय होतं. तर बाय डिफॉल्ट फॉर्म्युला अप्लाय केल्यामुळे जेवढं आपलं बेंडिंग रेडियस आहे तेवढाच तो क्लिअरन्स व्हॅल्यू घेतो आहे. इथं आपण FXला क्लिक करून व्हॅल्यू चेंज करू शकतो. ओके सॉरी, परत त्यांनी मीटरमध्ये घेतलं, आपल्याला MM मध्ये पाहिजे होतं. 10 mm साठी आपण 0.01 मीटर घेऊयात. हां ओके. तर बाय डायरेक्शन म्हणजे काय असणार आहे की मोनो डायरेक्शनमध्ये तो या एका डायरेक्शनमध्ये क्लिअरन्स अप्लाय करतो, बाय डायरेक्शनमध्ये तो इथला एक क्लिअरन्स घेतो आणि एजपासून वरचा एक क्लिअरन्स घेतो. म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे दोन्ही डायरेक्शनमध्ये तो क्लिअरन्स घेतो. त्यामुळे काय होतं की एजपासूनच फिलेट कंटिन्यू चालू राहणार, त्यामुळे क्लिअरन्सचं जेवढं व्हॅल्यू आहे तेवढंच तो बेंडिंगसाठी पण अप्लाय करणार. हे बाय डायरेक्शनल क्लिअरन्स होतं. ह्याला मी नो क्लिअरन्सवरती सेट करतो, म्हणजे एजमध्ये आलं इनवर्ट. ओके ठीक आहे. तर बेंडिंग रेडियस जर तुम्हाला इथं वेगळं द्यायचं असेल बाय डायरेक्शनल क्लिअरन्स न वापरता, तर त्या केसमध्ये पण तुम्ही इथं फॉर्म्युलाला क्लिक करून इथून वेगळं व्हॅल्यू देऊ शकता. ह्याला पूर्ण रिकामं करायचं आणि याच्या जागी दुसरं व्हॅल्यू द्यायचं. जसं आपण माशी 10 व्हॅल्यू घेतलं होतं, सॉरी 0.01. हां ओके. तर त्याप्रमाणे हे आता 4च्या ऐवजी 10 अप्लाय केलं. जे आपण इथं शीट मेटल पॅरामीटरमध्ये देतो ते डिफॉल्ट व्हॅल्यू असतं. कुठलाही फीचर क्रिएट होताना बेंडसाठी तो डिफॉल्ट व्हॅल्यू तिथं शीट मेटल पॅरामीटरमधला घेईल. इंडिव्हिज्युअल चेंज करायला आपण इथून FXमध्ये जाऊन इंडिव्हिज्युअली चेंज करू शकतो. सेम इथं आपण शीट मेटल पॅरामीटरमध्ये बेंड एक्स्ट्रीमिटीज देतो, कुठल्या प्रकारचा एक्स्ट्रीमिटी आपल्याला इथं पाहिजे ते. हे इथं डायग्रामवरून आपल्याला एक्स्ट्रीमिटीचं साईज लक्षात येतं किंवा आपण इथून लिस्टमधून सिलेक्ट करू शकतो. तर इथून आपण L1 L2 असं व्हॅल्यू देतो जे इथं डायग्राममध्ये दाखवलं आहे. तर हे जे असेल ते डिफॉल्ट असेल, सगळ्यांना अप्लाइड असेल. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल एखादं क्रिएट करताय त्याला तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही इथं एक्स्ट्रीमिटीजला क्लिक करून वेगळं देऊ शकता. आता इथं एक्स्ट्रीमिटीला क्लिक केल्यानंतर ना इथं लेफ्ट एक्स्ट्रीमिटी आणि राईट एक्स्ट्रीमिटी असं दोन वेगवेगळे येतील. एक जे लेफ्ट साईडला अप्लाय होईल, दुसरं जे राईट साईडला अप्लाय होईल. तर इथून कुठला आपल्याला एक्स्ट्रीमिटी सेट करायचं आहे ते आपण इथून क्लिक करून सेट करू शकतो. परत व्हॅल्यू चेंज करायचं असेल FXला क्लिक करायचं, व्हॅल्यू बदलायचं. तर मी ह्याला 5 घेतो, सॉरी 0.005 म्हणजे हे झालं 005 mm म्हणजे 5 mm. सेम आपण लेंथ 2 पण बदलू शकतो, 0.005 5 किंवा जे तुम्हाला पाहिजे असेल ते. 4 घेतो. चला सेम इथं मी वेगळं घेतो, इथं मी राऊंड घेतो आणि तिथं जे व्हॅल्यू आहे ते आपण डायरेक्टली घेतो प्रिव्ह्यू. ओके. तर जसं आपण अप्लाय केलं होतं लेफ्ट साईडसाठी स्क्वेअरमध्ये घेतला आणि तो ह्या एजपासून ते या एजचा डिस्टन्स 5 mm आणि या एजपासून ते या एजचा डिस्टन्स 4 mm घेतला आणि इथं आपलं राऊंड लिफ्ट जे अप्लाय केलं ते डिफॉल्ट व्हॅल्यूसोबत. असं आपण वॉल ऑन एज डिफाईन करू शकतो. ओके. आतापर्यंत आपण जे वॉल ऑन एज बघितला आहे तो ऑटोमॅटिक टाईपचा होता. दुसरा टाईप आहे तो स्केच बेस टाईप. ठीक आहे. तर हे आपण एक दुसरा स्केच घेऊन क्रिएट करूयात. तुमच्याकडे स्केच असेल तुम्ही त्याला डायरेक्टली सिलेक्ट करू शकता किंवा कमांडमधूनच तुम्ही स्केच देऊ शकता. स्केच बेस्ट, स्केच ऑप्शन ऑलरेडी असेल तर इथं सिलेक्ट करा. अदरवाईज आता स्केच कुठल्या प्लेनवर ड्रॉ करायचा, तर ज्या एजला आपण सिलेक्ट करणार आहोत त्या एजच्या प्लेनवरती ड्रॉ करायचा.
ड्रॉइंग. त्याला ड्रॉइंग म्हणलं तर तेच वाटतं, डिझाईन म्हणलं तरी तेच वाटतं. तर टेक्निकल याच्यात काय डिफरन्स? बरं, ह्याची आपण दोन कॅटेगरी करू. एक असतं आपला आर्टिस्टिक ड्रॉइंग, जे पेन्सिल स्केच वर्क आहे तो काय, आणि दुसरं असतं इंजिनिअरिंग ड्रॉइंग. इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आपण काय म्हणतो, आपल्याला सगळे डायमेन्शन. ठीक आहे, तर असं आपण एक क्लोज्ड प्रोफाईलचं स्केच बनवणार आहोत. एक्झिट. तर आता स्केच आपलं सिलेक्ट झालं आहे, पण कुठल्या एजवरती आपण वॉल क्रिएट करतो ते सिलेक्टेड नाही आहे, त्यामुळे त्यांनी एज विचारत आहे. एजला आपण सिलेक्ट केलं की त्यानुसार तो वॉल क्रिएट करतो. जेव्हा आपण एजपासून वरच्या बाजूला वॉल अप्लाय करत असेल तेव्हा स्केचचा फक्त एजपासून वरचा पार्ट तो कन्सिडर करेल, खालचा पार्ट कन्सिडर करणार नाही. जर तुम्ही पोझिशन रिव्हर्स केलात तर मग खालच्या साईडचा तो कन्सिडर करेल, वरच्या साईडचा कन्सिडर करणार नाही. हे एवढं होतं आपलं वॉल ऑन एज.